मुद्दा असा आहे की हिंदू काहीच कामाचे नाहीत, अजिबात नाही. धरती बोजा आहे. कारण ह्या जीवनामध्ये हिंदू म्हणून त्यांना जगण्याचा अधिकारच नाही. ते म्हणतात आज का लाईन वापरली, हुक लाईन वापरावं लागते ना, ते हुक लाईन आहे. याचं कारण असं आहे, ख्रिश्चन आहे ना 62% लोक नाही का बायबल वाचतात. मुस्लिम 72% लोक मुस्लिम्स कुराण वाचतात 62. ख्रिश्चन्स आहेत ना 62 बायबल वाचतात. म्हणजे ख्रिश्चन 62%, मुस्लिम 72% ग्रंथ वाचतात त्यांचे. आणि हिंदूमध्ये रेशिओ केला तर 1.25% लोक ग्रंथ वाचत आहेत. हे मी नाही सांगत, गौरांग प्रभू त्यांच्या एका प्रवचनामध्ये सांगतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं नुकसान आपल्या हिंदू लोकांचं होतं. आज तुम्ही वेद नाही वाचला तर उद्या तुम्ही जावेद होऊन जाता. आज वेद नाही वाचलं तर उद्या तुम्ही नावेद होऊन जाता. आणि मेरी कांबळे, मेरी देशपांडे, जोसेफ नका पाटील, रामराव डिसूजा, हे नावं तुम्हाला दिसतात. याचं रेशिओ कारण काय माहिती का? तुमचे रूट, तुमची संस्कार विसरले की तुमची संस्कृती आपोआप विसरते. म्हणून संस्कार तुमच्या त्याने अटॅक कुठं केला माहिती आहे? जे कम्युनिस्ट लोकांनी जे मोगल 800 वर्ष करू शकले नाही, 200 वर्ष ब्रिटिश करू शकले नाही, आणि गेल्या 70 वर्षामध्ये जे लेफ्टिस्ट आहे त्यांनी ते करून दाखवलंय. कारण की तुमच्या रूटला जर तुम्हाला डिस्ट्रॉय केलं ना तर झाड नाही का उमळून पडतंय. म्हणून मध्यंतरी गौरांग प्रभू आणि आम्हाला बरेच वेळा हिंदू साहित्य संमेलन आपल्या हिंदूच्या कार्यक्रमाला बोलवतात. ते म्हणतात का बरं तुम्हाला बोलवलंय? गौरांग प्रभू त्यांच्या प्रवचनात सांगत होते ना, माझा बी अनुभव, कारण मी नाशिक इस्कॉनचं पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट सांभाळतोय. असं मला जावं लागतं. नाशिक कुंभमेळाची भूमी आहे, तिथं साधू संतांच्या जावं लागतं आणि मग ते काही बोलत राहतात. तर ते म्हटलं की हिंदूमध्ये 90% बाहेरच्या लोकांना मंदिरामध्ये अलाव नाही आहे. 90% प्रत्येक मंदिरामध्ये बाबा लोकांनी लिमिटेशन करून टाकलेले. एकमेव इस्कॉन मंदिर आहे त्याच्यामध्ये हिंदूच्या व्यतिरिक्त सगळ्यांना अलाव आहे. इस्कॉनमध्ये हिंदूपेक्षा बाकीच्या लोकांना अलाव आहे. बाकीच्या हिंदू मंदिरामध्ये बाकीच्या रिलिजन धर्माला अलाव नाही आहे. याचं नुकसान असं झालेलं आहे की तुम्ही साऊथ इंडियामध्ये जे कन्व्हर्जन चालू आहे, आज तुम्हाला सांगतो 65% नाही का केरळामध्ये झाले, तामिळनाडूमध्ये 58% झाले, आंध्रामध्ये 42% होत चाललंय, महाराष्ट्रामध्ये 18% कन्व्हर्जन वाढत चाललेले, आणि झारखंड आणि छत्तीसगडमध्ये याचं प्रमाण आणखीन प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणून काही काळानंतर मी जे म्हटलं ना, नावेद, जावेद, डिसूजा, हे आपण व्हायला वेळ लागत नाही. आपण सत्संगाला येतो का, इथं काहीतरी भारी वाटतं ऐकायला, नंतर भांडाऱ्याचा कार्यक्रम होतो, बरेच जण म्हणतात आज कुकिंग करायला टेन्शन आहे म्हणून चला हरे कृष्णाला, हरकत नाही या. पण ही शोकांतिका आहे की आपण मरण्याच्या पहिले आपल्या धर्माचं पतन दुसरं कोणी नाही केलंय, आपल्या धर्माचं पतन आपण केलंय. कारण आपली संस्कार विसरले की संस्कृती आपोआप डिस्ट्रॉय होती. म्हणून आपल्या मुलांची नावं काय होतात, आपल्याकडे कल्चर काय. आजचं कल्चर हे फ्युचरचं नाही का फ्युचर असणार आहे. आजचं कल्चर उद्याचं फ्युचर असणार आहे. तुमचं बॅड कल्चर हे तुमचं बॅड फ्युचर असणार आहे. तुमचं गुड कल्चर हे तुमचं गुड कल्चर असणार आहे, गुड फ्युचर असणार आहे. म्हणून संस्कृतीला टिकवायचं असेल, म्हणून याचं प्रमाण का सांगतोय, आपल्याकडे हिंदू फेस्टिवल खूप होत आहेत, मग त्याच्या मागचा उद्देशच सगळे विसरले आहेत. का बरं दसऱ्याला नाही का ट्रॅक्टर धुतात, 12 महिने तुम्हाला वेळ भेटत नाही का? आपलं गाड्या धुतात, त्या दिवशीच ऊत येतो सगळ्या गाड्या धुवायचा, बाकी महिने ते धुतच नाही. तर नवरात्रीमध्ये नाही का लोक दांड्या खेळतात, कशासाठी? दुर्गा देवीला का दुसऱ्या देवीला प्रसन्न करण्या, देवाला प्रसन्न करण्यासाठी नाचतात. गणपतीमध्ये काय चालू आहे? पत्ते खेळणं, दारू पिऊन नाचणं. आपले अख्खे हिंदू धर्म नाही का वाईट करून टाकलेत हिंदू लोकांनी, आणि त्याच्या मागे इंद्रिय तृप्ती चालू आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये ईश्वराचं अधिष्ठान असेल तर तो धार्मिक कार्य सफल होत आहे.
म्हणून एवढे हिंदू धर्म सण कशासाठी केले जातात? 2 कारणासाठी दिल्या जातात. एक म्हणजे तुमच्या जीवनामध्ये संसारामध्ये नैराश्य येत आहे आणि त्याला नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी उत्सव केले जाते. तुम्ही स्वतःच्या आत्म्याला उचलणं आणि चेतनेला प्रवृत्त करणं यासाठी ते हिंदू फेस्टिवल आहेत. जसं दिवाळीमध्ये भगवंताच्या 18 लीला झाल्या. आपल्याला काय फराळ खायचा, कपडे घालायचे, उड्या मारायच्या, झाली दिवाळी. हे भारी. नवरात्रीमध्ये गणपती बाप्पा आता येतात सगळे. भगवंताचं अधिष्ठान कुठे आहे? तिथे देवाला कुठं स्थान आहे? सगळे इंद्रतृप्तीला. रंगपंचमी कशासाठी खेळतात? राधाकृष्णाने खेळल्या, पण इथं रंगपंचमी एकूण एकाला वेगळीच खेळतात. आमचा एक मित्र होता, तो सिल्वरचं पेस्ट घ्यायचा आणि डोक्याच्या दात घासायचा. लय आतरंगी होता तो. महिनाभर निघत नसत. त्याला शिव्या घालायचे लोक. गटारीत फेकणं, दारू पिणं, त्याला धुरळ म्हणतात. इकडं काय धुरळच म्हणतात ना. लात घालायला पाहिजे हरामखोरांना. हां, गणपती बाप्पा मी तर प्रार्थना करतो, गणपती बाप्पा एकदा तुम्ही खाली या. एकेका भक्ताला उचलून आदळतील. हे नालायक नसतात ना. देव दुर्गादेवनी एकदा खाली यायला पाहिजे, गणपती बाप्पाने यायला पाहिजे आणि आपल्या भक्ताचा समाचार घ्यायलाच पाहिजे. हे तुम्हाला का सांगतोय? तुमचे रूट विसरलेले तुम्ही. आणि तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही मांजरासारखे डोळे झाकून घेतलेले आहेत. तुम्हाला वाटतं काय मला काय चालू आहे जगाचं, मी माझ्या दुनियात मस्त आहे ना. आपण जगाला नाही बदलू शकत, पण स्वतःला तर बदलू शकतो ना. मग आपण इथे ह्या लेक्चरमध्ये येतो, तर इथे येऊन आपल्या रूटला डीपमध्ये किंवा रूटला तुमचं बॉन्डिंग कसं वाढेल. जोपर्यंत तुम्ही तुमचे वैदिक ग्रंथ वाचणार नाही तोपर्यंत तुमची संस्कृती ती विकृतीमध्ये चाललेली. म्हणून 3 गोष्टी येतात: संस्कृती, प्रकृती आणि विकृती. संस्कृती प्रॉपर नाही केली तर प्रकृतीमध्ये घुसतो. आणि संस्कृती अयोध्याची प्रतीक आहे, प्रकृती ही किष्किंधाची आणि विकृती ही लंकेची आहे. म्हणून आपण जे ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहेत ना सध्या, संस्कृती आणि विकृतीमध्ये प्रकृतीच्या अवस्थेमध्ये. प्रकृती म्हणजे किष्किंधामध्ये जो कोण होता? सुग्रीव. भगवंताची भक्ती पण करायची, इंद्रियतृप्ती पण करायची. ही कॅटेगरी धर सोड. हां, एक म्हणजे आपण नाही का एक उपास धरतात आणि मग 8 दिवसानंतर उपास धरलं की मग आपला सगळा भाडाच निघते. हां, आणि विकृतीकडे जायला वेळ लागत नाही. विकृती एवढीच चाललेली आहे. लग्नामध्ये लग्नाचे मंगल कार्य कमी, मुहूर्त कशाला करतात? झक मारायला करता का? लग्न लागतं 2-2:30 वाजता, मग जीवनात बँडच वाजणार आहे त्यांच्या. अहो विचार करा, रामचंद्राचा अभिजित मुहूर्तासाठी वशिष्ठ मुनीने असंच केलं होतं. गोविंदराजेनं आपल्या कॉमेंट्रीमध्ये वर्णन करतायत, मुहूर्तामध्ये थोडा गडबड झाली तर भगवान रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. इथे आपण मुहूर्त काढतो एकच फॉलो करत नाही, काढतच कशाला तुम्ही? हे सायन्स आहे, हे विज्ञान आहे. आता एक ठिकाणी आपल्या भक्तांचं लग्न होतं, त्या ब्राह्मणाला घाई गडबडी होती, कारण दिवसात 2-2 लग्न करायचे असतात भाऊला दक्षिणासाठी. यानं अंत्येष्टी मंत्र चालू केली. त्याच्यात एक इस्कॉनचा बघा, अरे क्या कर रहे तुम लोग? बोले क्या कर रहा हो? मंत्र कर रहे हो? बोले पागल, तुम शादी के मंत्र नहीं बोले, अंत्यविधि के मंत्र बोल रहे हो. उनका अंत्येष्टि अभी कर रहे हैं वो लोग. ज्याला माहित होतं त्यांना सांगितलं. बाकीचे म्हणा पंडित जी बहुत अच्छे बोलते हैं, इनका जैसे ईदवन अभी तक हमने देखा नहीं. तो पंडित जी तुमची वाटोळ करून चाललाय ना. तर सांगायचा मुद्दा असा आहे, आजच्या लेक्चरचा टायटल आहे वेद नाही वाचले तर जावेद होऊन जातात. म्हणून माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे? प्रातःधूत प्रसंगेन, मध्या स्त्री प्रसंगेन, रात्रोचोर प्रसंगेन, कालम गच्छन्ति धीमताः. बुद्धिमान व्यक्तीने असा वेळ घातला पाहिजे. प्रातःधूत प्रसंगेन, सकाळी सकाळी जुगार खेळला पाहिजे. प्रातःधूत प्रसंगेन, सकाळी सकाळी जुगार खेळला पाहिजे. मध्या स्त्री प्रसंगेन, दुपारा स्त्रीशी गप्पा मारल्या पाहिजे, बायकोशी, मित्रमैत्रिणीशी. हां, ऑफिसमध्ये लोक काय करतात? ऑफिसमध्ये दिल लावतात, घरी डोकं लावतात. उलटं करायला पाहिजे, घरी दिल लावायचं आणि ऑफिसमध्ये डोकं लावायचं. ऑफिसमध्ये दिल लावतात आणि घरी डोकं लावतात, मग प्रॉब्लेम येते. दुपारा स्त्री प्रसंगेना, मध्या स्त्री पण, रात्र चोर प्रसंग, रात्री चोऱ्या केल्या पाहिजे.
बुद्धिमान व्यक्तीने असा वेळ घातला पाहिजे. धीमता म्हणजे असा वेळ गेला पाहिजे. ते म्हणतात श्लोक लय भारी महाराज. नाही, याचा अर्थ गोविंदराजन आपल्या याच्यामध्ये सांगतात की मनुष्याचं जीवन असं गेलं पाहिजे. कालम गच्छन्ते धीमता. काल म्हणजे टाइम, गच्छन्तेमध्ये जाणं, आणि धीमता म्हणजे इंटेलिजंट, बुद्धिमान. प्रातःधूत प्रसंगेनं म्हणजे महाभारत हे धूत प्रसंगी घडलेलं आहे, म्हणून सकाळी सकाळी भगवद्गीता वाचली पाहिजे, महाभारत वाचलं पाहिजे. अर्ली मॉर्निंग लाईफचे स्टार्टअप भगवद्गीतेने केलं पाहिजे. आपण काय करतो, अख्ख्या गावचा कचरा बघत असतो इंस्टावर, फेसबुकवर, याचा थोबडं पाय त्याचं थोबडं पा. अरे कोणाचं थोबडं पाहून काही होत नाही. तुम्ही किती जरी पाहिले, अरे मैं इसका देखूंगा, तुला नाही भेटणार भाऊ, सोडून दे. आपण जीवनाची सुरुवात करतोत का? म्हणून प्रातःधूत सकाळी गीता वाचली पाहिजे, मध्या रामायण वाचलं पाहिजे. कारण स्त्रीमध्ये रामायण, सीता आहे, मंडोदरी आहे, तारा आहे, रोमा आहे, त्याच्यानंतर अनुसय्या आहे, मांडवी आहे, श्रुतकीर्ती आहे, कौशल्य आहे, सुमित्रा आहे, कैकेयी आहे, मंत्रा आहे. सगळ्या स्त्रींचं पात्र रामायण भरलेलं आहे. म्हणून रामायण म्हणत नाही त्याला गोविंदराजे म्हणतात रामायण. आणि म्हणून भगवान रामचंद्र सीतेचं चरित्र ऐकण्यासाठी बसले होते. आणि रात्री चोर प्रसंगी ना, सगळ्या चोरामध्ये सर्वश्रेष्ठ चोर कोण आहेत, आपले माखन चोर. त्याचं श्रीमद भागवतम श्रवण केलं पाहिजे, असा वेळ गेला पाहिजे. कालम गच्छन्ते धीमता. ती म्हणा प्रभूजी तुम्ही रिकाम टेकडे, आम्हाला जॉब करावा लागतो. आवड असली की सवड निघते. बॉयफ्रेंडनं फोन करू द्या, गर्लफ्रेंडनं फोन करू द्या, झक मारू करून वेळ काढून तुम्ही जातात भेटायला. का नाही दिलं तर कसं व्हायचं? आवड असली, आता पिचे आज मॅच आहे, तुम्ही ॲप्रिशिएट करतो तुम्हाला की तुम्ही आज आले. म्हणून जो लोग चुनते वो संसद में जाके बैठते, जिनको चुनते वो संसद में जाके बैठते, जो भगवान चुनते वो सत्संग में आके बैठते. म्हणून आज फिफाचा वर्ल्ड कप मॅच, क्रिकेटची मॅच आले म्हणजे तुम्हाला किती अप्रिशिएट करायचं. एवढे सोडून आलेले. तर आपल्याला आवड असली की सवड निघेल. पण हे ग्रंथ का वाचायचे, याचं मेन कारण आचार्य शिलप्रपाद आपल्या तात्पर्यामध्ये डीपली सांगतात की मनुष्याने जेव्हा तो हे ग्रंथ वाचेल तर ग्रंथ वाचल्याचे दोन फायदे होतात. एक पहिला फायदा की तुम्ही मटर लाईफमध्ये जेवढे एक्झायटी, ट्रेस याच्यामध्ये गेलेले आहेत. म्हणून जय शेट्टी यांचं एक पुस्तक आहे, थिंक लाईक मंक. मंक बनवू नका, साधू बनण्याची गरज नाही, तुमची थिंकिंग साधूसारखी पाहिजे. भगवे कपडे घालणं किंवा दाढी शेंडी ठेवणं याला नाही, थिंक लाईक मंक, साधूसारखा विचार करा. तर इथे महत्त्वाचं आहे की आपण प्रत्येकाने हे ग्रंथ डीपली समजून घेतले. आपल्याला पेपर वाचायला वेळ आहे, टी व्ही पाहायला वेळ आहे, त्याच्यानंतर मोबाईलमधल्या सोशल मीडिया वापरायला वेळ आहे. आपल्याकडे ग्रंथ वाचायला आपल्याला वेळ का नाही? ते लोक, मी त्यांना क्रिटिसिझम करत नाही, ते त्यांचं प्रामाणिक करतात, तुम्ही का करत नाही हा प्रश्न आहे इथं. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा असा की प्रभुपाद म्हणायचे की जोपर्यंत तुमचे रूट तुम्ही डीपली करत नाही तोपर्यंत त्याच्या जी बिल्डिंग आहे तो पक्का होऊ शकत नाही. आणि आपली बिल्डिंग ढासळत चालली दिवसेंदिवस. ठीक आहे, ते कन्व्हर्जन वेगळा विषय, पण तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्ही ट्रेस आणि एक्झायटीमध्ये, तुम्ही जसं फायनल एक्झाममध्ये बसले आणि बसल्यानंतर तुमची एक्झाम चालू असताना तुमच्या पेन्सिलची नीड तुटली, तुम्ही कोणी किती ट्राय केलं तर तुम्ही रायटिंग नाही करू शकणार. मॅडम आल्या, सर आले, म्हटले अरे थोडा वेळ काढ, शार्प कर. सर टाईम कुठं आहे, तर तुम्ही रायटिंग करू शकणार का? नाही. थोडासा वेळ काढला आणि तुम्ही त्या पेन्सिलला शार्प केलं तर तुम्ही स्मूथली तो पेपर सॉल्व्ह करू शकतात. त्याच प्रकारे सत्संगाला येणं, भगवद्गीता ग्रंथ वाचणं म्हणजे माइंडला शार्प करणं. आणि तुमच्या लाईफमध्ये येणारे एक्झाम आहेत, सोशली, फॅमिली, फिजिकली, ऑफिशियली, फायनान्शियली, सो मेनी एक्झाम तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. तुम्ही त्याला स्मूथली सॉल्व्ह करू शकतात. पण माइंड जोपर्यंत शार्प असेल, इथं येणं म्हणजे काय, इथं माइंडला शार्प करण्याचं काम केलं जातं. आणि हे शार्पिंग करून तुम्ही तुमच्या लाईफमधले जे एक्झाम आहेत, हे बघा कोणाला एक्झाम सुटली नाही या संसारामध्ये. म्हणून एकानं मला प्रश्न विचारला होता काही वर्षापूर्वी, का हो भगवान कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला का लावलं? म्हटलं भगवान कृष्णाने त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, करू बी शकले असते, पण भगवंत काय म्हटले, अर्जुना मी तुला ज्ञान देतोय, पण तुझ्या जीवनातलं युद्ध तुलाच करायचं, मी सोबत राहील.
तसंच सत्संगाला येणं म्हणजे इथं काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नाही आहे. इथे नॉलेज घ्या आणि तुमच्या जीवनातले युद्ध तुम्हाला करावं लागतील. आणि ते युद्ध कसं करायचं याचं वर्णन इथं गेलेलं आहे. बाहेरचे युद्ध जिंकणं सोपं असतं हो, पण आंतरिक आपल्या हृदयामध्ये ट्रेसमध्ये आपण जे जगतोय 21st सेंचुरीमध्ये सगळ्यात जास्त मोठा कोणता आहे? एड्स नाही, कॅन्सर नाही, 80% रोग आहे ना तो माइंडचा आणि ट्रेसचा आहे. सुसाईड का वाढत चाललेलं आहे? कोणाला पेशन्स आणि टॉलरन्स राहिलं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आपण रिॲक्ट करीत असतो, ॲक्शन करत असतो आणि पेशंट नाही झालं, रिलेशन ब्रोकअप झालं. नाशिकला आम्ही रथयात्रेला 16 तारखेला केली. त्याच्या 10-10:30 वाजता त्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये ब्रेकअप झालं. त्यानं चाकून भोगसून तिला मारलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यानंच त्याच्या 2 झाडाला सुसाईड करून घेतलं. कुठे चाललाय समाज? आपण समाजाकडे कोणत्या दिशेने घेऊन चालू आहेत? एकदम तुम्ही आज एक्सटर्नल मॅरेज बघितलं असेल. आज रिलेशन क्रॅश होण्याचे 2 कारण आहेत. कॅरेक्टरलेस आणि दुसरं म्हणजे नाही का तुमचा बिहेवियर. ह्या 2 गोष्टीमुळं रिलेशन ब्रेकअप होत चाललेलं आहे. कारण आपण 80% नाही का मोबाईलमध्ये आहेत. आपल्याला वाटतं मोबाईलची रील आणि माझी लाईफ सारखीच आहे. अरे ती रील आहे बाबा. रील फिरणं ती तुम्हाला डोळ्याला ती गॅजेट्स तुम्हाला मनोरंजन करू शकतं, पण लाईफमधले प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करत. मला वाटतं की त्या रीलसारखे माझ्या लाईफमध्ये पण तसं चाललं पाहिजे. तसं होऊ शकत नाही. आपल्याला वाटतं रिमोट घेतलं की एसी ऑन होतो, रिमोट घेतलं की टी व्ही ऑन होतो, रिमोट घेतलं तर फॅन ऑन होतो. तसं माझ्या लाईफमध्ये सुद्धा रिमोट कंट्रोलसारखं झालं पाहिजे. असं कधीच होऊ शकणार नाही. पेशन्स ठेवावं लागतं. जेव्हा सूर्योदय होतो, सूर्यास्ताकडे जाण्यासाठी 12 तास असतात. त्याच प्रकारे लाईफमध्ये पेशन्स आणि टॉलरन्स का राहिलं नाही? गोल्डन फिश आहे माहिती, ऐकलंयस ना गोल्डन फिश? तिची स्टेबिलिटी किती आहे माहिती आहे का? 9 सेकंड. आणि माणसाची स्टेबिलिटी किती आहे? 8 सेकंडवर आलेली आहे. 8 सेकंडवर आलेली आहे. एकदम असं त्याचं माइंड एवढं क्रॅकली झालेलं आहे की विचारच काम नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर तो रिॲक्ट करतो. एकूण एकाचं खून करतात, मारामारी करतात. परिवारामध्ये एकूण एकाचं एवढं क्रिटिसिझम चालू आहे, एवढं निंदा चालू आहे. हमारे पीछे हमारे कत्ल की तैयारी चल रही थी. हमारे पीछे हमारे कत्ल की तैयारी चल रही थी. जब सामने आए तो लोग बोल रहे लंबी उम्र लग जाए आपकी. हाँ, हमारे पीछे हमारी कत्ल की तैयारी चल रही थी. जब सामने आए तो आपको बोले की आपकी लंबी उम्र लग जाए आपको. असं क्रिटिसिझम चालू आहे. लोक समोर गोड बोलतायत, माघारी आपल्या कत्ल की तयारी चालू आहे. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे, तुम्ही आता जर बाहेरून इन्स्पायर्ड नाही झाले तर ईश्वर तुमच्या जीवनामध्ये डिफिकल्टी आणणार आहे, येत राहणार आहे. भगवे कपडे घाला, तुम्ही साधू व्हा, कोणी किती मोठे व्हा, ह्या जीवनात कोणी सुटू शकत नाही. हॉटेलचा जो मेनू असतो ना, मेनू कार्डमध्ये जेवढं आहे तेवढंच भेटतं. त्या मेनू कार्डच्या बाहेर मागायला जातात तर तुम्हाला कधीच काही भेटणार नाही. तसं भगवंतानी हॉटेल बनवलं आणि इथं दुःखाला मग अशी असं सुख नावाचा मेनू मागायला जातो तो तुम्हाला जीवनभर भेटणार नाही. म्हणून सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. दुःखाची जाहिरात केली तरी कस्टमर कोणी भेटणार नाही तुम्हाला. किती तुम्ही लोकांना दुःख सांगा, सुख म्हणून ह्या जगामध्ये एक गोष्ट अशी की ती पैशाने विकत घेता येत नाही, ती म्हणजे सुख. जगातल्या सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, म्हणून दुःख विकता येत नाही. याचं कारण काय? आपला जो रूट आहे, जो पाया आहे तो वीक झालेला आहे. म्हणून ही भगवद्गीता ग्रंथ हे काही लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवण्यासाठी नाही, जशी आहे तशी अगरबत्ती वाळायला. लोकांनी मंदिरं बांधलेत, पूजा करायला कोण नाही. गळ्यात माळा घातल्या, जप करायला कोण नाही. ग्रंथ आणून ठेवले, पूजा करायला वाचायला कोणी नाहीये. काय गरज आहे ते जमा करून? लोक पाया पडा गेल्यानंतर वाचतात, या प्रभूजी आइए आइए आपका वेट कर रहे थे, आप पढ़ेंगे तो हमको अच्छा लगेगा. गरुड पुराण कशासाठी वाचतात? 2 कारणासाठी. जो जीवात्मा गेलाय त्याची गती काय होते आणि जे बसले ते सुधरवण्यासाठी वाचल्या जातो. पण त्या वाचनाला काही घेणे देणं नाही. त्याला वाटतं दाक्षिणाचं भाऊ कधी भेटल आणि केलं आणि सगळे म्हातारे डोळे बंद करतात. चल तो महाराज आपका पंडित जी पडो. बाकी मोबाईल खेळतात घ्या. आणि जनरेशन जी बोंब मारणारी होती ना, ती तर लय डेंजर आहे बाबा, विचारूच नका. आम्हाला तर एवढा मंदिरात आता आम्ही काउन्सिलिंग करणं, पोरं पोरी दिसले की पळायला लागलोत आम्ही. तिकडं आग लागू तुमच्या जीवनामध्ये. माझं ब्रेकअप झालं भाऊ, तुला का करताना विचारलं का मला? ब्रेकअप झालं मला कशाला फोन करतो?
हे लय डेंजर आहे. आता एक घटना सांगतो तुम्हाला. हे का सांगतोय? समाज कुठं चाललाय? आता तुम्ही शाळेतलं गेट टुगेदर ऐकले असेल, लय जोरात चालू आहे सध्या. अजिबात जाऊ नका, अजिबात जाऊ नका. कारण की बचपन का प्यार भूल नहीं जाना रे. सच्चा मेरा सच्चा बचपन का प्यार भूल नहीं जाना रे. आणि ती बचपन का प्यार भेटला तर बाबा बाबा क्या बोल रहे, हमारे तोते उड जाते प्रभूजी. आणि एक घटना नाशिकची मधली सांगतो. एका प्रभूजीचं असं शाळेतलं गेट टुगेदर 15-20 वर्षानंतर भेटल्यानंतर हा काय सांगावं होता त्याचं वर्ण सांगणं न बरं, मला वेळ करायचं. पण भेटल्यानंतर नंबर एक चेंज झाला. मग प्रभूजीचं कॉन्टॅक्ट वाढलं, त्या माताजीचं बी कॉन्टॅक्ट वाढलं. एक दिवस माताजीला कळलं की आपले प्रभू गुल छेडरे खिलारे. आपल्याला काय, आपल्या प्लेटची खिचडी चांगली वाटत नाही, दुसऱ्याच्या खिचड्या चांगल्या वाटतात, म्हणून गडबड गोंधळ आहे. तुम्ही एवढे मोकळे का बोलताय? हाय आपण त्यातच आहेत, काही वेगळे नाहीत. दुनियादारी माहीत असतं, पण इथं आल्यानंतर लय सभ्य म्हणतात. प्रभूजी याला म्हणतात सेमलेस हंबल. कोणता हंबल? मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? निर्लज्ज नम्रता. काय अर्थ नाही. तर त्या प्रभूजी आल्यानंतर एक दिवस पाहिलं, प्रभूजी आपलं काउन्सिलिंग चालवत होती. म्हणजे प्रभूजी नव्हते, ते वेलविश्वर होते मंदिरातले. आणि 6व्या मजल्यावर माताजीनं पकडल्यानंतर म्हणले आता जगण्यात अर्थ नाही, उडी मार. त्यावेळेस प्रभूजीनं पाय धरला. आल्यानंतर मला फोन आला 11:15 दरम्यान. तर काय झालं म्हटलं, नाही प्रभूजी आल्यानंतर. म्हटलं आपण उद्या सकाळी भेटू. म्हणे प्रभूजी माझा संसार तुटायला आला आणि तुम्हाला काय झोपेचं पडलंय. अरे म्हटलं वारे वा, तुमचा काय ताण मला या म्हटलं. आल्यानंतर 11:30 वाजता आले ते, 11:45ला. आणि मग रात्री 1:45 पर्यंत त्यांना काउन्सिलिंग केली आणि त्यांचा संसार आता टिकला. सांगायचा मुद्दा असा आहे मायबापांनो, जोपर्यंत तुमची संस्कृती आणि संस्कार विसरतान तेवढं तुमच्या जीवनात गडबड होणार. तुम्ही मटेरियली डेव्हलपमेंट करणार, पण तुमचं कल्चर, तुमची फॅमिली, तुमचा मेंटल हेल्थ हे सगळं डिस्ट्रॉय होत चाललेलं आहे. आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला पुन्हा बॅक टू कल्चरकडे जाणं महत्त्वाचं. ते काही मायथॉलॉजिकल नाही आहे किंवा तुम्ही म्हणता आजम बाबाच्या जमान्यात नाही. तुम्हाला ती लाईफस्टाईल शिकवल्या जाते. म्हणून सकाळचा जो आपल्या लाईफमध्ये जे आपले जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला एक मनुष्य घडवण्यासाठी हे ग्रंथ हेल्प करतात. भले तुम्ही त्याला कसं बघा, पण तुमच्या तुम्हाला आजकाल काय झालंय, बाहेरचे बुक्स वाचायला वेळ आहे, पण इस्कॉनचे आपलं स्पिरिच्युअल बुक्स वाचायला अजिबात वेळ नाही. म्हणून त्यासाठी ह्या ग्रंथाचं वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी ग्रंथ का वाचले पाहिजे याचं थोडक्यात सांगेन, कारण मला जो वेळ दिला त्याच्यात आता 15-20 मिनिटच आहेत माझ्याकडे. पहिलं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराजांनी 2च ग्रंथ सांगितले, गीता आणि भागवत सांगितलं. कारण आपल्याला वेद वाचायला वेळ नाही, वेद वाचले तर कळणार नाहीत. एवढे ग्रंथ आहेत, नेमकी सुरुवात करायची कुठून? म्हणून 2 ग्रंथ वाचायचे कलियुगामध्ये, गीता भागवत. हे 2 वाचल्यानंतर काय, अखंड चिंतन विठोबाचे. हे करण्यासाठी काय तर भगवंत म्हणतात की ह्या तुकाराम महाराज आणि शिलप्रभुपाद म्हणतात, मनुष्यामध्ये 4 त्रुटी असणार आहे आणि त्या त्रुटीमध्ये वारंवार तो चुका करत राहणार आहे. पहिलं म्हणजे अपूर्ण इंद्रिय आहेत. अपूर्ण इंद्रिय म्हणजे जजमेंट मेंटॅलिटी. आपल्याला आपण प्रत्येकजण इनबिल्ट ठेका घेतलेला आहे दुसऱ्यांना जजमेंट करण्याचा. सेल्फ अपॉइंटमेंट जजमेंट करणारे माहीत आहे, सेल्फ अपॉइंटमेंट जजमेंट करणारे. तुम्हाला कोणी सांगितलं जजमेंट करायला? का लेटर दिले की आजपासून यांना जजमेंट करायचं? प्रत्येकजण जजमेंट. जसं तुम्ही लोकांना जजमेंट करता, लोकसुद्धा तुम्हाला जजमेंट करतात. म्हणून जजमेंट करणं बंद करा. कोण कसा आहे तो, हे अपूर्ण इंद्रियाचं लक्षण आहे. आणि कोण करतंय? ज्याची मॅच्युरिटी आहे ना. जो इनमॅच्युअर तो जजमेंट करतो. मॅच्युअर पर्सन कधीच जजमेंट करत नाही. मॅच्युअर पर्सन, मराठीमध्ये त्याला परिपक्व व्यक्तिमत्व, बरोबर. मॅच्युअर पर्सन कधीच जजमेंट करत नाही. तो नाही का अँगलनं बघत असतो. जसं कॅमेऱ्याचे वेगवेगळे व्ह्यूज असतात,
तो आपल्याच व्ह्यू न बघत नाही, तो प्रत्येकाचा व्ह्यू न बघून त्या व्यक्तीशी डिलिंग करत असतो. हे अपूर्ण इंद्रियाचं लक्षण आहे. जो इनमॅच्युअर आहे तो चुका करत राहणार, आणि जो मॅच्युअर आहे तो डिलिंगला नाही का सगळीकडे तो एकदम केअरफुली आणि सेन्सिटिव्ह राहतो. दुसरं आहे मोह. मोह म्हणजे काय? मला भेटत आहे, दुसऱ्याचं कसं भेटत, याला म्हणतात कंपॅरिझन मेंटॅलिटी. मग ऑफिसमध्ये असो, घरामध्ये असो, नातेवाईकामध्ये असो, आपण दुसऱ्यासोबत तुलना करत असतो. आणि म्हणून दुसऱ्याची गाडी पाहून आपल्याला जेलेसी होते, दुसऱ्याचं घर पाहून जेलेसी होते, दुसऱ्याचे स्टेटस पाहून जेलेसी होते, दुसऱ्याचा नवरा, दुसऱ्याची बायको, दुसऱ्याची गर्लफ्रेंड, दुसऱ्याचा बॉयफ्रेंड पाहून आपल्याला जेलेसी होते. हे कशाचं लक्षण आहे? तर हे तुलना करणे, आणि तुलना केल्यानं कोणाच्या जीवनात काही फरक पडत नाही, स्वतःच्या जीवनात पडते. म्हणून इथे सेकंड मोह. मोह म्हणजे काय? जे माझं नाही त्याच्याबद्दल तुम्ही डिझायर करणं. तिसरं आहे चुका करण्याची मेंटॅलिटी. आपण पदम चुका करतो, आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं आय एम परफेक्ट. या जगामध्ये परफेक्ट कोणीच नाही. मी सकाळीच उदाहरण दिलं, या जगात परफेक्ट आहे ना चपलाची जोड आहे, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर. बायको परफेक्ट नाही, नवरा परफेक्ट नाही, मुलं परफेक्ट नाही, आणि आपण तरी म्हणतो लग्नामध्ये परफेक्ट पाहिजे. अहो लग्न 1 इंच बायको मोठी होती, अरे तुला काय शोरूमला घेऊन जायचं काय? तो टकलं पाडलेला आहे. हे बघा ना आता काय झालं ते केतन अगरवालचं. परफेक्शन. अरे तुम्ही कुठं परफेक्शन आहेत? तुम्ही काय दुधान धुतले नाही, तुम्ही कसं काय अपेक्षा ठेवतात? कोण बघू शकतं? जो स्वतः परफेक्ट आहे तो दुसऱ्याला परफेक्ट. या जगात कोणीच परफेक्ट नाही, आम्ही पण नाही आहे. आम्ही जरी कपडे घातले, आमच्यामध्ये कुठंतरी कमतरता आहे, आम्ही मनुष्य आहेत, आमच्याकडून चुका होऊ शकतात. असं नाही की तुम्ही अरे प्रभूजी तो बहुत बडे, कुछ नाही बडे, खाली कपडे से बडे होते, कुछ नाही. म्हणून जे परफेक्शन शोधणं बंद करा, आणि रिलेशनमध्ये जो परफेक्ट बघतो ना. मला एक मुलगी म्हटली, प्रभूजी तो लय ढेरीचा आहे, टाकला आहे. म्हणलं उद्या लग्न झाल्यानंतर का सोडून देशील का? म्हणलं ग बाई, रूपापेक्षा गुण खूप महत्त्वाचे असतात. खूप डेंजर अवस्था आहे. आणि सगळ्यात म्हणजे फसवण्याची वृत्ती, चिटिंग मेंटॅलिटी. जे स्पिरिच्युअलमध्ये पण झाले आणि मटेरियल लाईफमध्ये तर खूपच झाले. भौतिक जीवनामध्ये तर प्रत्येकजण दुसऱ्याला चीट करतोय, आणि अध्यात्मामध्ये एवढे चीट करणारे झालेत साधू जे स्वतःला सो कॉल्ड लीडर मानणार आहेत. दुनिया फसाने वाल्याच आहे. हे का बरं फसवतात? याचा अर्थ आपल्या अज्ञानामुळे आपल्याला नाही का 4 गोष्टी करायला लावतात. तुम्हाला हे नॉलेज असेल तर तुम्ही गोष्टीमध्ये कधीच पडू शकत नाही. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात, प्युरिटी इज अ फोर्स. शुद्धता ही तुमची शक्ती आहे. दुसरं, बुक आर द बेसिस. कोणताही फाउंडेशन चालवायचं असेल कोणत्याही संस्थेचं, त्याचं फाउंडेशन काय, त्याचे ग्रंथ आहेत. म्हणून इस्कॉन एवढ्या फिलिरिस का झालं, एवढं प्रगती काय? कोणताही लीडर जोपर्यंत असेल तोपर्यंत ती संस्था चालते. लीडर गेला की ती संस्था कोलॅप्स होऊन जाते. कोणी विचारत नाही त्या संस्थेला. कितीतरी तुम्ही संस्थेचं ऑब्झर्वेशन करा, जे स्पिरिच्युअल संस्था आहेत आणि मटेरियल पण, त्याचं फाउंडेशन वीक होतं. पण प्रभुपाद 1977 गेल्यानंतर सुद्धा इस्कॉन आज एवढं फ्लेरिश होतं. याचं कारण काय? प्रभुपादाने नाही का बुक्स आर द बेसिस. म्हणून भक्तिवेदांत बुक ट्रस्ट आणि इस्कॉन दोघांना वेगळं ठेवलंय. उद्या इस्कॉन जरी बंद पडलं, पण उद्या भक्तिवेदांत बुक ट्रस्टचे बुक्स वाचून कोणीतरी इस्कॉन पुन्हा स्टॅब्लिश करू शकेल, कारण फाउंडेशन दिलेलं. तसंच अध्यात्मामध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, त्याचं बुक आर द बेसिस. तुम्ही अध्यात्म आम्ही सांगतो, तुम्ही सांगता ते महत्त्वाचं नाही. आम्ही चुकीचं पण सांगू शकतात. ते म्हणे ह्याला दूध देतं, हो महाराज तुम्ही सांगत असेल देत असेल तुम्ही. तसं नाही, तुमचं काम आहे प्रश्न विचारायचं. हा बाबा इथं प्रवचन करतो. म्हणून गुरु साधू शास्त्राचं ट्रायंगल असलं पाहिजे. तुम्ही लग्न करताना पारखून घेतात, सोनं घेताना पारखून घेतात, कपडे घेताना पारखून घेतात, भाजी घेताना पारखून घेतात. मग अध्यात्म करतानाच पारखून का घेत नाहीत तुम्ही? भौतिक गोष्टी सगळ्या पारखून, अध्यात्म करताना पारखून का घेत नाहीत आपण? जड चाललंय का प्रवचन? नाही, असे एकदम सुस्त बसले, काय चालू आहे कळत नाही. आम्ही कशासाठी आलो नाही, काय करू राहिले, असं तर नाही. एकच चॅनल चालू आहे, मोबाईल बी काढता येत नाही. त्याच्यामध्ये तर रील बघता येतात, आणि बघितलं तर आजूबाजू आले काय म्हणतील हे बी टेन्शन आहे. काही जणांचा हाताला खास सुटती, माहिती आहे खास सुटणं. त्याला मोबाईल नसला तर हात खाजत सुटते. त्याला म्हणतो आम्ही त्याला काय चालू होतं? बुक आर द बेसिस आहे का? उद्या तुम्हाला विचारलं
काय नाही, हरे कृष्णावाले लय भारी आहेत, पण तू कशासाठी करतो, का करतो, तुझी अंडरस्टँडिंग क्लिअरिटी आहे का? बुक आर द बेसिस. थर्ड आहे युटिलिटी इज अ प्रिन्सिपल. आपल्याला काहीच सोडायचं नाही. आम्ही ना भोगी बनना है, आम्ही त्यागी बनना है, हमें उपयोगी बनना है. ना हमें भोगी बनना है ना हमें त्यागी बनना है, हमें क्या बनना है? उपयोगी बनना है. भोगी मतलब क्या है? सब एंजॉय करो, मेरा मेरा है और आपका भी मेरा है, उसको भोगी बोलते हैं. और त्यागी क्या है? सबको छोड़ो, हरिद्वार चलो, आया मन में चलो तपोवन में. हाँ, अभी कुंभ मेला चल रहा है, उसकी भर्ती चल रही है, किसी को आना है कि मेरे साथ चलो. जॉब तो नहीं लग रहे, शादी भी नहीं हो रही, तो भैया फ्यूचर अच्छा है, चलो कोई तो ज्वाइनिंग कर लो हमारी भी कंपनी, अरे बहुत फ्यूचर अच्छा है, महंगे महंगे मोबाइल देते लोग, प्रसाद भी खिलाते ना. भोगी बनना है ना त्यागी. क्या बनना है? उपयोगी. उपयोगी मतलब क्या आहे? तुम्ही जे काही तुमच्याकडे असेल ते तुमच्या अध्यात्माच्या जीवनामध्ये उपयोगात आणा. फॅसिलिटीचा उपयोग करा. फॅसिलिटी सोडायला आमचा अजिबात विरोध नाही. हे बघा, आम्ही गॅजेट्स वापरतो, आम्ही काय आजम बाबा हे ॲपलचा 70 प्रो मॅक्स वापरतो, टॅब वापरतो, लॅपटॉप वापरतो, इंटरनेट वापरतो, पण ते कशासाठी वापरतो हा महत्त्वाचा विषय. हे मोबाईल माईक वापरतो, तुम्हाला काही तुम्हाला उपयोगात आणण्यासाठी शिकवलं जाते. तिसरं आहे प्रीचिंग द एसेन्स. तुम्हाला जे भेटले ते दुसऱ्यांना सांगा, शेअरिंग करा. काय म्हणा, शेअर विथ केअर. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे बेस्ट असेल तर दुसऱ्याला केअरिंग करता. शेअरिंग आणि केअरिंग केली पाहिजे. नुसतं शेअरिंग इथून बसून नाही का उपदेश अमृत नाही पाजळायचं, तर त्याला केअरिंग करायचं त्या उपदेश अमृताबरोबर. लोक कधी तुमच्याकडे जवळ येते माहिती आहे का? उपदेश अमृतपेक्षा केअरिंग केली तर जास्त जवळ येतात. म्हणून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि प्रभुपाद म्हणतात फिलॉसॉफी इज द विदाऊट प्रॅक्टिस इज द ड्राय स्पेक्युलेशन. फिलॉसॉफी इज द विदाऊट प्रॅक्टिस म्हणजे ड्राय स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे फिलॉसॉफीच्या विदाऊट स्पेक्युलेशन म्हणजे मानसिक तर्क वितर्क करणार. ऐसा क्या होता था, वैसा क्या होता था, ऐसा तो मनातला नाही का करत असतो. प्रॅक्टिस विदाऊट फिलॉसॉफी इज अ सेंटिमेंटल. प्रॅक्टिस म्हणजे म्हणजे प्रॅक्टिस करतात पण फिलॉसॉफी नसेल तर सेंटिमेंटल होत आहेत, भावनिक होतात. आणि जे उथळ मातेची भक्ती करतात ना ते जास्त काळ टिकत नाहीत. मग लोक भक्तीमध्ये आल्यानंतर प्रभुजी मैं तो मंदिर में शांति ढूंढने आए थे तो शांति मिली नहीं. भैया शांति कहीं नहीं मिलेगी. हस्बैंड का नाम शांतिराम होगा, बीबी का नाम शांति होगा, शांति नगर में रहते होंगे तो भी शांति मिलने वाली नहीं. शांति बाहर नहीं मिलती, शांति अंदर मिलती है. शांताबाईच्या मागं लागून शांता भेटत नाही. हां, शांत स्वतःला. फिलॉसॉफी लोक वरचीवर करतात. आणि वरचीवर केलं ना, जसं समुद्राच्या लाटेवर मासा असतात, वरच्या लाटाचा इफेक्ट होणार आहे, पण तो मासा जेव्हा डीपमध्ये जातो ना, वरच्या लाटा किती येऊ काही फरक पडत नाही. तसं तुम्ही अध्यात्माच्या डीपमध्ये जाताना तर वरच्या लाईफमधल्या लाटा तुमच्या जीवनात येत राहणार आहेत. तुम्ही अध्यात्म करा नका करू, तुमच्या लाईफमध्ये भक्ती केलं म्हणजे याचा अर्थ नका समजू की अरे आज भरतील कल चक्रवर्ती, चमत्कार नमस्कार अजिबात नाही. इथं तुम्हाला आम्ही लाईफस्टाईल शिकवतो. इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी शिकवल्या जाते. तुम्हाला वाटतं दोऱ्या गंड्या बांधले, नारळ बांधलं, लिंबू फोडलं, काही होत नाही, येड्याचा बाजार आहे सगळा. तुम्हाला काही सांगितलं, अरे जर असं दोऱ्या गंड्याने लिंबानं झालं असतं तर काही बदललं असतं कोणाला. पाकिस्तानला तर कधीच काही करून टाकलं असतं. हां, काय चालू आहे आपण विज्ञानामध्ये. तुला माहिती आहे का, आता लेटेस्टमध्ये एका लेडीजनं आपल्या मुलाला नाही का बळी दिलं, नरबाळी. अध्यात्माच्या नावानं सगळं थोतांड चालू आहे. अध्यात्माचं लक्षण काय माहिती आहे का? बॅड हॅबिट्सपासून गुड हॅबिट्सकडे जाणे. अध्यात्म करत असेल कोणी भक्ती, तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या व्यवहारामध्ये फरक पडतो का? तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये जर तो फरक पडत नसेल तर गर्भवंत गोंधळे. म्हणून निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडून बॅडपासून गुडकडे गेलं पाहिजे. लोक खूप देवदेव करतात, माळा जप करतात, ग्रंथ वाचतात, पण त्यांच्या स्वभावावर लोक वैतागले. त्यांच्या तीर्थयात्रेला गेले की घरी येऊन भांडण करताना मी पाहिलेत. लोक भक्ती करतात पण घरी गेल्यानंतर भडास काढत बसतात. तुमच्या अध्यात्माला काही किंमत नाही. मग तुम्ही 16 सोमवार करा, संकट चतुर्थीच्या ठेका घ्या, हां
सगळ्या आठवड्याचे अमावस्या पौर्णिमेचे उपास धरले, अरे माकड दिवसभर उपास राहतो, त्याला देव भेटला का? मनाचा पोटाचा उपास धरणं सोपा असतो, पण मनाचा आणि विचाराचा उपास धरणं कठीण असतो. पोटाचा उपास करणं सोपं असतं दिवसभर, पण आपल्या विचाराचा आणि आपल्या मनाचा दुसऱ्याबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याचा उपवास कधी करणार आपण? त्याच्याबद्दल तो उपवास महत्वाचा आहे. आणि आता चौथा उपवास आलाय, मोबाईल पासून दूर राहणे. म्हणून कलियुगामध्ये आम्ही पहिले आरने जरा भयमैथुनावर बोलायचंच ना, आम्ही म्हणतो त्याच्यावर बोलणं बंद केलं का? अरे आजकाल तुम्ही आरने जरा भयमैथून तर प्रॉपर करा. आर म्हणजे आपण कोण्या टायमाला जेवतो. आमच्याकडे डॉक्टर आहे, सकाळचा नाश्ता ते 11 वाजता घेतात, दुपारचं जेवण 4:30ला घेतात, रात्रीचं डिनर 1 वाजता घेतात. अरे तो आहार तू प्रॉपर तर जेव, पैसा काही सोबत घेऊन जाणार नाहीस. मर करतो, कोणी पुतळे बांधणार नाही. तुम्ही प्रॉपर जेवत नाही. आजकाल अर्धे लोक बाहेरचं फूड खात आहेत. म्हणून आजकाल स्विगी, झोमॅटो आणि पार्सल पॉइंट असलेले याचा सक्सेसच्या मागे आळशी लेडीचा हात आहे. कोणाचा हात आहे? मी लेडीजला नाही, त्याच्या वृत्तीला दोष देतो बरं. नाही तर कोणी मध्ये मेला मुर्दा याचा बसू दे, आम्ही कुठून आले गोटंबोळ. असं बोट मोडू नका बाबा मला. काय घरचं फूड नाहीये. माझ्याकडे कपल संसार तुटला त्यांचा. मी ऍक्च्युली जो दुसरा टॉपिक आला होता, हे मला वाटतंय की अरे आपण कुठं चाल, म्हणून काय विषय चालत होता? झोमॅटो. बरं लक्षात राहिलं तुमच्या. मुद्दा असा आहे की आपण ह्या गोष्टीपासून नाही का प्रॅक्टिस, सेंटिमेंटल करू नका. सगळं तत्वज्ञानाच्या आधारा करा. किती झाडाला फेऱ्या मारल्या, बऱ्याच बाया पाहिल्या, चक्री पारायण करतात, उपास करतात, आणि घरी आल्यानंतर बाप रे बाप, म्हणजे ती तिथं लक्ष्मी असते, घरी आल्यानंतर दुर्गादेवी होऊन जाते. आणि माणसं पण काय नाही, तिथं देव असतो, तिथं महादेव होऊन जातो. काय अर्थ नाही. म्हणून इथे प्रॅक्टिस विदाउट फिलॉसॉफी, म्हणजे सेंटिमेंटल, तुम्ही का करतात, कशासाठी करतात, आणि माझ्या जीवनात काही सिच्युएशन आल्यानंतर मी त्याला कसं डिलिंग केलं. म्हणून भक्ती करताना तुमच्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, कार्यामध्ये फरक पडला पाहिजे. दारू जर वरचीवर गुळण्या मारल्या ना, नाशा येत नाही. दारू आतमध्ये गेली तर नाशा येते. त्याच प्रकारे वरचीवर उथळ मात्याचा अध्यात्म करताना आणि जीवनात फरक पडणार नाही कधी. वर्षानुवर्ष इथं वर्षानुवर्ष अंगाला तिलक लावला, कंठीमाळा घातली, धोती कुर्ते करून अशी उड्या मारले, मारे पळ, असं वाटतं लय मोठा उत्साही भगत आहे. पण बाहेर गेल्यानंतर तो उत्साही भगत काय भचा पाडा चालू करतो, माहित आहे भचा पाडा? जाऊ द्या, नाही समजलेलं बरं. नाही, आपल्या जीवनामध्ये चेंजेस झालं पाहिजे. रात्री दुधामध्ये विरजन घातल्यानंतर दयात परिवर्तन होत आहे, तसं अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तनशील असलं पाहिजे. आपण आसक्तीपासून अनासक्तीकडे गेलं पाहिजे, मटेरियल लाईफमधून स्पिरिच्युअल लाईफकडे गेलं पाहिजे. याला म्हणतात अध्यात्माचं परिवर्तन. आणि हे केल्यानंतर प्रभुपाद म्हणतात की हे शास्त्राचा उपयोग दीपस्तंभाला केला पाहिजे, तत्वाचं जाणण्यासाठी केलं पाहिजे. पारायण करू नका, पुढे पाठ मागे सपाट. त्या पोपटाला शिकवा, नमस्कार तो नमस्कार, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हरे कृष्ण सगळं म्हणेन. पण त्या पोपटाला जेव्हा मांजर पकडते ना, ते मांजर पोपट कसा करतात, असं करतात ते. तसेच लोक पोपटासारखे पाठांतर करतात, पण जेव्हा त्यांच्या जीवनात डिफिकल्टी होत्या, बराबर त्यांची भाषा बाहेर पडते. याचा अर्थ काय? पोपटासारखे पाठ नका करू, त्याला अनुभव करा. थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे विचारामध्ये आणा, फिलिंग म्हणजे अनुभव करा, आणि विलिंग म्हणजे ती समाजामध्ये व्यक्त करा. म्हणून जो व्यक्ती जे खातो ना आणि ते वॉमिटिंग केल्यानंतर तेच बाहेर पडतंय. तसे लोक जे डिस्कशन करतात ना, आणि त्या डिस्कशन कळतं की अरे हे काय खातात, तेच त्यांच्या शब्दातून, व्यवहारातून बाहेर पडतो. लोकांना बघायची जास्त गरज नाही. आल्या जो पॉलिटिक्सबद्दल बोलतो ना, दिवसभर पॉलिटिक्सबद्दल ऐकतो, पॉलिटिक्सबद्दल असतो, तोच सांगतो अरे इसने ऐसा किया, उसने. अरे तुला काय करायचं? गावचं धुणं धुवून तुझ्या हाताला काही येणार नाही. तुम्हाला कडक बोलतात, पण काय करू, स्वभावाला. आम्ही नाही का कोणाची ईर्ष्या द्वेष करणार नाही, आम्ही स्वभावाचा दोष करणार आहेत.
की आपल्या स्वभावाला कुठंतरी हे बदल घडला पाहिजे, कारण वेळ खूप कमी आहे आणि वातावरण एवढं भयंकर चालू आहे. आपलं सामाजिक आणि फॅमिली कल्चर नाही का डिस्ट्रॉय होत चाललंय. आजकाल मुलं मुली लग्न करत नाही आहेत, हे शोकांतिक आहे. आणि आज हिंदूचं रेशो जर पाहायला गेला तर पॉप्युलेशन आपोआप कमी हो राहिलं आहे, कारण दोनच कप्पल एक तर लग्न करत नाही, केलं तर एकच ठेवतात. त्यांचं लग्न झालं त्यांच्या मुलाचं तर ते दोघांचं मिळून एकच मुलगा होतो, म्हणजे आपोआप थर्ड जनरेशनला तुमचं पॉप्युलेशन कमी हो राहिलं आहे. म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअलिटी, फॅमिली, सोशलिस्ट ट्रस्ट डिस्ट्रॉय करत चालले आहेत आणि स्वतःला सो कॉल्ड एज्युकेटेड मानतायत. म्हणून इथे सांगायचं म्हणजे तत्वाला जाणण्यासाठी करा. दुसरं, जो आपण शास्त्राचा उपयोग दोरीप्रमाणे केला पाहिजे. जो आपण विरुद्ध दिशेनं वागण्याचा प्रयत्न करतो, समाज एका वेगानं चालला आहे, भौतिक गोष्टीच्या मागं समाज खूप वेगानं चाललेला आहे, पण त्या समाजाच्या विरुद्ध दिशेनं वाहण्यासाठी जसं नदीमध्ये वेग असेल पाण्याचा, पण त्या पाण्याच्या फोर्स विरोधात जायचं असेल तर तुम्हाला दोरीची गरज आहे. तसं समाजाच्या निगेटिव्ह एनर्जीच्या तुम्हाला विरोधात जायचं असेल तर पॉझिटिव्हची दोरी तुमच्याजवळ पाहिजे, फिलॉसॉफीची दोरी पाहिजे. माझ्या जीवनात कोणती डिफिकल्टी कधी आल्यानंतर ती फिलॉसॉफी मी माझ्या जीवनात सांगतो. मला ट्रेस आला की मी नाही का अध्याय हे वाचतो, लस्ट आली की हा भगवद्गीतेचा हा श्लोक वाचतो, अँगर आला तर भगवंतांना कामयशा क्रोधेशा. माझ्या जीवनात मी दुसरीकडे जात नाही, मी लगेच गीता उघडतो, माझं सोल्युशन भेटून जातं. मी त्याच्यावर रिॲक्ट करत नाही, का माझं सोल्युशन त्याच्यात दिलेले. म्हणून राधानाथ महाराज म्हणतात मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन नाही आहे, तर मटेरियल प्रॉब्लेमला स्पिरिच्युअल सोल्युशन आहे. मटेरियल प्रॉब्लेमला स्पिरिच्युअल सोल्युशन अध्यात्माचं उत्तर आहे. म्हणून ह्यासाठी जीवनाच्या प्राराच्या विरोधात जाताना केलं पाहिजे. जीवनाचा अंतिम ध्येय मार्ग निश्चित करण्यासाठी की मी अध्यात्म कशासाठी केलं पाहिजे. आपलं अध्यात्म कसं आहे, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा, कणभर द्यायचं आणि मनभर मागायचं. म्हणून तर गर्दी चालू इकडं तिकडं जास्त. तर महत्त्वाचं की अंतिम जीवनाचं ध्येय क्लिअर करा की माझ्या लाईफचं पर्पज काय. पर्पज क्लिअर असेल तर प्रॅक्टिस करायला सोपं जातं. पर्पज जर क्लिअर नसेल तर प्रॅक्टिस तुम्ही कधीच करू शकत नाही, वर्षानुवर्ष येतात, कारण पर्पजच क्लिअर नाही. मी कशासाठी येतो इथं, पहिले पर्पज क्लिअर करा आणि मग प्रॅक्टिस करा, तेव्हा परफेक्शनकडे जाता तुम्ही. मग मटेरियल लाईफ असो का स्पिरिच्युअल लाईफ असो, मटेरियल लाईफमध्ये सुद्धा तुमचं पर्पज क्लिअर पाहिजे की माझं हे पर्पज आहे, मग त्यासाठी मी प्रॅक्टिस करतो का, आणि मग तुमच्या परफेक्शन तुम्ही जाऊ शकता. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा परफेक्ट, जसं तुम्ही पिशवी घेतात तर तुमचं क्लिअरिटी असते की अरे मला पिशवी घेऊन मार्केटला गाडी घेतात, तुम्ही प्रत्येक गोष्टांना तुमचं पर्पज क्लिअर राहते. अध्यात्म करतानाच पर्पज क्लिअर का नाही, मी कशासाठी आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, हे आलं पाहिजे. त्याच्यानंतर दिशाहीन समाजासाठी गायडन्स आणि लिडरशिप झालं पाहिजे. इस्कॉन प्रभुपाद म्हणतात क्रिएट अ लीडर, लिडरशिप डेव्हलप करा, समाजाला गायडन्स करा. आणि प्रत्येकजण लीडर आहे, आपल्याला वाटतं आपण लीडर नाही. प्रत्येकाला जर तुम्ही वाव दिला आणि त्याला इन्स्पायर्ड केलं, लोकांना इन्स्पायर्ड करायची गरज आहे. त्याचं मटेरिस्टिक गोष्ट बघू नका, त्याची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून त्याला लीडर बनवा. प्रभुपादाने काय केलं, हिप्पी लोक होते पण प्रत्येकाला लीडर बनवलं, म्हणून इस्कॉन एवढं वाढलं. आपल्याकडे लिडरशिप काय करता, तू शिष्य म्हणूनच राह, मन प्रगती खुंटे. म्हणून आमचे जानकीनपूर नेहमी सांगतात की इस्कॉनचा प्रचार वाढवायचा असेल तर सत्संगाच्या प्रत्येक ग्रस्ताला एक कार्यक्रम दिला पाहिजे, त्याला लीडर घडवायचं. चल तू हे कर, तू कर. प्रचार कशासाठी केला पाहिजे, पहिली गोष्ट आपली साधना मेंटेन करण्यासाठी ग्रंथ वाचणार आपण. म्हणजे प्रवचन करायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, जे बोललं ते फॉलो करावं लागेल. म्हणजे आपल्यासाठी ते मेहनत. तुम्हाला जिथं भेटल तुमच्या एरियामध्ये, एवढं संभाजीनगर मोठं पडलंय. मी आज पाहिलं, मी 2002 ते 2003 संभाजीनगरमध्ये होतो, इथं वाळूज MIDC किती वाढलंय ते. पार त्या जालन्याच्या पुढे गेलं, चित्तगाव, तिथं त्या व्हिडिओकॉन कंपनी पार कुठं पसरलं, इकडं त्या किती पसरलं, किती मार्केट आपल्याला खाली. आपण इथं डोकं लावत बसलो. जा बाहेर पडा, तुमचं काहीतरी जीव मरण्याच्या पहिले माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे समाजासाठी. तुमची पात्रता काही महत्वाचं नाही. जा रे देखो तारक कृष्ण उपदेश, तुम्हाला जे भेटेल त्यांना सांगा. भगवंत आपोआप बुद्धी देतात, इंटेलिजन्स देतात. तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती, ते मी बुद्धी प्रदान करतो, इंटेलिजन्स. म्हणून 3 प्रकारची बुद्धी. पहिली बुद्धी असते जे पशुवत बुद्धी, आहार निद्रा भयमुथानामध्ये. दुसरी बुद्धी अल्पमेधेशाम, डेमिगॉड वर्शिप. आणि तिसरी बुद्धी म्हटल्या जाते गीतेमध्ये, ती म्हणजे
भगवत भक्तीचा प्रचार करा आणि भगवंत ते ज्ञान प्रदान करतात. म्हणून हे देण्यासाठी भौतिक संसारापासून आध्यात्मिक जाण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. आणि गुगल मॅप ग्रंथ काय गुगल मॅप आहे. अधोश्रद्धा, तथा साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती आणि भाव आणि प्रेम याच्याकडे जाण्यासाठी तुम्हाला मदत आहे. हे 9 स्टेप आहेत. अधोश्रद्धा, तुमच्या श्रद्धेमध्ये चांगली वाढ. तर श्रद्धा ही भावनिक नसली पाहिजे, तत्वाच्या आधारावर असली पाहिजे. फिलॉसॉफी, ती श्रद्धा लॉंग टाइम टिकू शकते फिलॉसॉफीच्या आधारावर असेल. भावनिक असेल ना बिना फिलॉसॉफीची तर तुम्ही जास्त काळ टिकणार. अधोश्रद्धा, तथा साधू संघ, तुम्हाला त्याचा आणखीन डीपमध्ये पाहिजे तर साधूचा संघ करा, म्हणजे सत्संगाला या. आणि मग 3rd स्टेप होते भजन क्रिया, नाम जप करा. मग तेव्हा अनर्थ निवृत्ती. अनर्थ म्हणजे जे अनवॉन्टेड गोष्टी, जसं मायकल एंजलो एकदा विचारलं का हो तुम्ही एवढं सुंदर मूर्ती निर्माण करतात. ते म्हणले नाही, ऑलरेडी दगडामध्ये मूर्ती असते, मी अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकतोय. मी काय करतो, अनवॉन्टेड. तसं मनुष्य खूप चांगलं आहे, पण जेव्हा तो नाम करतो ना त्याच्या अनवॉन्टेड गोष्टी आपोआप कमी होतात. म्हणून शास्त्र याच्यासाठी वाचले. भजन करत निष्ठा, रुची. रुची म्हणजे ज्याला खाची रुची आहे तो अध्यात्मामध्ये रुची वाढवतो. ज्याला खाण्याची रुची असतो हॉटेलचे तो स्टॉल शोधत असतो. पण अध्यात्मामध्ये ज्याला रुची असतो तो भक्तीबद्दल जिज्ञासा करत असतो. जिज्ञासा कोण करतं, ज्याला रुची तो जिज्ञासा करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे. ताड बसवलं सगळे. निष्ठा, रुची, आसक्ती, अटॅचमेंट. आणि आसक्ती झाल्यानंतर भाव आणि प्रेम. ह्या स्टेपवर नाही का तुम्हाला ते शास्त्रानं मदत करते. मग शास्त्र कोणी वाचावं, म्हातारे लोकांनी वाचावं का. लोक म्हणतात अरे म्हाताऱ्या लोकांचं काम आहे, आता त्यांचं काम धंदे झालेत, आता काय त्यांना दुसरं काम नाही. अरे म्हणलं म्हातारे लोक जास्त मोबाईलमध्ये येतात. अर्ध्या गावऱ्या गेले तरी पण हा इंस्टावर फेसबुकवर बघत बसतो. नाही, साधू लोकांसाठी. साधू बी कुठं मोबाईल ग्रंथ वाचतात. त्यांचे प्रवचन ऐकल्यानंतर कळून जाते अरे हा लय गडबड गोंधळ करतो बरं याच्यात त्याचं. तुकाराम महाराज मात्र वाचून हे ग्रंथ करावे कीर्तन. आजकाल व्हॉट्सअप वाचून करावं प्रवचन असं झालं. इकडं तिकडं आणि सोशल मीडियावर तर एवढा बँड वाजवलाय. आता तुम्ही जगन्नाथीचं तर पाहिलं, ब्रह्मपदार्थ. अरे कुठं आहे, तुम्हाला येड्यात काढल्या जात आहे. कृष्ण कधी वारले नाही, भगवत धामा द्वारकेमध्ये गेले आणि घटना कधी झालेली आहे सत्ययुगामध्ये. ताळमेळच नाही. तो वेगळा विषय, मी आता ते जगन्नाथजीच्यावर नंतर बोलेल. पण आपण काय चाललंय आपल्याला माहित नाही. सोशल मीडियाचं तुम्ही खरं मानतात आणि ते सनसनीत खेळ जा, कृष्णा का कलीजा निकल गया, काय ऑपरेशन करा तुझा बाप गेला होता का. म्हणून शास्त्र कोणी वाचावे तर जे श्रुती योग्य असलेले अपौरुषे. याच्यामध्ये ग्रंथाचे काही पैलू आहेत. यजुर्वेद त्याच्यामध्ये 4 विभाग केलेले आहेत, ते ब्रह्मचार्यासाठी दिलेले आहेत. याच्यामध्ये आजार, श्रवण, आजार, विधी याचे मंत्र सांगितले. ऋग्वेद हे पहिले ऋषींनी लिहिलेले आहेत आणि याच्यामध्ये अग्निदेव, इंद्र यांची स्तुती वर्णन केले ऋग्वेदामध्ये. सामवेद हा जैमिनी ऋषीने लिखाण केलेलं आहे, याच्यामध्ये सोम आणि यांची स्तुती केलेली चंद्रदेवतांची. यजुर्वेद वैशंपायन ऋषी लिहिले, याच्यामध्ये यज्ञ कसे करायला पाहिजे, यज्ञाचे काय तत्व आहेत आणि ती यज्ञ सॅक्रिफाईस आपल्या लाईफमध्ये कसे केलं पाहिजे याचं यजुर्वेद आहे. अथर्ववेद हे अंगिरा ऋषीने लिहिलेले आहे, त्याचं सेकंड डिफाईन ब्राह्मण्य म्हणजे खास करून ग्रस्तांसाठी आहेत. आरण्य वानप्रस्थ लोकांसाठी आहेत. उपनिषद आणि कलिसंतरण उपनिषद हे ग्रंथ संन्यासासाठी हे झाले. आणि स्मृती आणि श्रुतीवर आधारित 18 पुराणं, त्याच्यामध्ये 6 सत्वगुणाचे, 6 रजगुणाचे आणि 6 तमोगुणाचे दिले. ज्या ज्या गुणावर तुम्ही असेल, आपल्याकडे फायनेटिक नाही, एक तर जन्नत ना त्या जन्म अजिबात नाही. तुमची लेवल जिथं असेल ते ग्रंथ वाचून तुम्ही जा. मला नेहमी प्रश्न पडला होता की वेदव्यासानं 4 पुराण 18 पुराण आपलं 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद लिखाण करून सुद्धा ते दुःखी होते. भागवताच्या फर्स्ट कॅन्टोमध्ये याचं वर्णन आहे. ज्या व्यक्तीनं एवढं लिखाण करून तो सुद्धा दुःखी होता. आणि सरस्वतीच्या काठी बद्रिकाश्रममध्ये चिंतनमध्ये की माझ्या जीवनामध्ये ती कमतरता कुठून भास होते. त्यावेळेस नारद मुनी आले आणि म्हटले की तू सगळे ग्रंथ लिखाण केले पण त्याच्यामध्ये 90% कर्म काढलेले, अध्यात्माबद्दल भगवंताबद्दल काहीच नाही लिहिले. म्हणले की तुला जर संतुष्टी आणायची असेल तर तू काय कर, गीता आपलं भागवताची रचना कर, भगवंताचे नाम रूप गुण लीला याचं बखान कर. मला प्रश्न पडलाय
की वेदव्यासानं 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद लिखाण करून ते ग्रंथ लिहून सुद्धा ते असंतुष्ट आहेत. जे मानवाने रचलेले तथाकथित चरित्र पारायण आपण करतो, तर आपल्या जीवनात संतुष्टी येईल का? भगवत प्राप्ती होईल का? आणि माणसां रचित ग्रंथाचे पारायणे चालू आहेत. कोण लिहितंय, कोण वाचतंय काही माहित नाही. श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधिविना एकांत के हरेर भक्ती उत्पातही कल्पते. समाजामध्ये उत्पात माजवलाय. तुम्ही जी क्रिया करताय ती भगवंताकडे चालली आहे का दुसऱ्या दिशेला चाललेली आहे? माझी बुद्धी भगवंताकडे चालली का मटेरियल गोष्टीकडे चाललेली आहे? हे ग्रंथ तुमचे डिफाईन करतात. आणि ती जर भगवंताकडे जात नसेल तर तुम्ही ठरवा. मी सांगतो म्हणून मोठा नाही. तुकाराम महाराजांनी काय सांगितलेले, ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलेले, आदि शंकराचार्य, मध्वाचार्य, श्रीपाद रामाचार्य, विष्णू स्वामी, निंबार्काचार्य या आचार्याने सांगितलं, त्यांचं तर पालन करा. आम्ही कोण आहे? आम्ही काहीच नाहीत. आम्ही किरकोळ आहेत. म्हणून यासाठी हे वेदव्यासाने दिलेले आहेत. म्हणून कलियुगामध्ये सांगितलेलं आहे की गीता आणि भागवत हे 2 ग्रंथ वाचले पाहिजे आणि ह्या ग्रंथ वाचल्याचा फायदा दिलेला आहे. मग आता शास्त्र कोणी वाचावं ते 5 मिनिटात आपण पाहूया. पहिलं म्हणजे तरुण लोकांनी जीवन कसं जगलं पाहिजे यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. कारण जे ट्रेस करिअरबद्दल, फॅमिलीबद्दल जे नेहमी एक्झायटीमध्ये असतात त्यांनी प्रॉपर नाही ग्रंथ वाचले. मी म्हणत नाही 24 तास वाचा, 10 मिनिटं काढा आणि माइंडला शार्प करा. तरुणाने जीवन कसं जगलं पाहिजे यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. वेळ काढा ना, गीता वाचा. लोकांना टीका करणं, सोशल मीडियावर बसून टीका करण्यापेक्षा इथे बसून नाही का वाचा. 10 मिनिटं काढा. माझ्या लाईफमधल्या 24 तासामधून मला 10 मिनिटं काढायचे आणि तरुणपणाने गीता वाचले पाहिजे. म्हातारी माणसाने गीताच्या ग्रंथ यासाठी वाचले, जीवनाचा त्याग कसा करावा हे ग्रंथ त्यासाठी वाचावा. लाईफला नाही का रिमूव्ह केलं पाहिजे. त्या गोचाडासारखं घरात चिटकून नाही बसलं पाहिजे. शिलप्रभुपाद म्हणतात आज घरामध्ये कलियुगामध्ये धृतराष्ट्रासारखे भरपूर बसलेले अटॅचमेंट आहे आणि तिथं मग त्याची नाही का हेळसांड होते, त्याला कोणी विचारत नाही. आणि प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात की कलियुगामध्ये विदूरसारख्या भक्तांची गरज आहे लोकांच्या. म्हणून म्हाताऱ्या लोकांनी ग्रंथ कशासाठी वाचले की संसाराला आपण, म्हणून मी आज एक उदाहरण दिलं. नारळ असतं ना, नारळ जेव्हा तो ओला असतो तर खिसणीनं काढल्या जातो, पण ते नारळ सुकलं ना त्या आपोआप करवंटीला सोडत जाते. त्याच प्रकारे 40, 45, 50 वर्षे वल्या नारळासारखे आहेत. 50 झाल्यानंतर 51 येतं ना, त्या करवंटीला सोडत चाल नारळासारखं. आणि जर त्या नारळ नाही सोडलं, त्या माताजी लोक लय भारी आहेत. मुसळण घेऊन ठोकतात, खिसणीनं खिसतात, उलथणीनं काढतात ना माताजी. हां, खिसतात असं, खिसली बाय खिस, दोडका खिस करतात ना, खिसतात. तसं तुम्ही जीवनात स्वतःहून सोडलं नाही तर तुम्हाला नाही का खिसणारे भेटतील. एक तर मुलगा, नाही तर सून, नाही तर कोणी तुमच्या भाऊबंदकी, नाही तर ऑफिसमधला. म्हणून व्हॉलेंटरी नारळासारखं सोडत चला, सोपं जात आहे. नाही तर कोणतरी ठोकून घेऊन बस. नाही तर तुमचं शरीर, नाही तर तुमचं पैसे, नाही तर तुमचे भाऊबंदकी, नाही तर कोण ना कोणी. हे आहे मी पाहतोय हो, सोडत चला. आणि अज्ञानी लोकांनी ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचलं पाहिजे. आणि जे ज्ञानी लोक आहेत ना त्यांनी नम्र होण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. हंबल झालं पाहिजे. जास्त विद्वान होऊन नाही का ज्ञान पातळणी कर, नम्र राहिलं पाहिजे, हंबल. त्याच्यानंतर जो धनवान आहे त्यांना दया, कंपॅशन आलं पाहिजे, त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. जो धनवान व्यक्ती ना दुसरं कंपॅशन केलं पाहिजे, दया केली पाहिजे, त्यासाठी त्याने ग्रंथ वाचले पाहिजे. जे धनहीन व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे ऐश्वर्य नाही, त्यासाठी त्याने ग्रंथ यासाठी वाचलं पाहिजे, होप्स ठेवले पाहिजे. सुदामाकडे काही नव्हतं पण भगवंताची भक्ती केली, धन भेटलं. कितीतरी अशी उदाहरणं. पांडवांनी वनवास भोगला पण आशा होती भगवंत एक दिवस तुम्हाला देतील. त्याच्यातून त्याला होप्स भेटत राहतो. होप्स गिविंग ग्रंथ आहे, ते तुम्हाला इन्स्पायर करत राहतात. जे बलशाली व्यक्ती आहेत ना, ज्यांची शारीरिक ताकद आहे, पुन्हा त्यांची आर्थिक ताकद आहे, पॉलिटिक्स आहे, त्याने कोणत्या प्रॉपर दिशेला घेऊन गेलं पाहिजे त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. की माझ्या शक्तीचा उपयोग कुठं केला पाहिजे यासाठी त्यांनी ग्रंथ वाचले पाहिजे. त्यांना दिशा प्राप्त होते. नाहीतर ते बळ नाही का तुम्हाला चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊ शकतं. जे बलहीन लोक आहेत, ज्यांना आंतरिक बळ नसेल, त्यांना आंतरिक बळ प्राप्त करण्यासाठी, इनर एनर्जी प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. म्हणून विल पॉवर वाढवणे म्हणजे काय? आतमधली जी पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायची असेल तुम्हाला, जे निगेटिव्हला फाईट करण्यासाठी, तर त्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. आणि जे अहंकारी लोक आहेत, जे इगोस्टिक पर्सन आहेत, त्यांनी ग्रंथ वाचलं पाहिजे. कारण ग्रंथामध्ये चेतावणी दिली, अलर्ट होत आहेत की तुमचा इगो तुम्ही नाही का जास्त काळ टिकू शकत नाही. प्रकृती तुम्ही बराबर आणता खाली.
म्हणून इगो कमी करायचा असेल तर नेहमी नित्यनेमानं ग्रंथ वाचले पाहिजे. त्याच्यानंतर जे मृत्यूच्या जवळ आहेत त्याने मोक्ष किंवा मुक्ती कशी प्राप्त केली पाहिजे, त्यासाठी जसं राजा परीक्षितनं काय केलं, शेवटच्या टायमाला भागवतम वाचलं. त्यासाठी भागवतम वाचलं पाहिजे. जे दुःखी पीडित आहेत जीवनामध्ये, एकदम प्रॉब्लेममध्ये, त्या लोकांनी त्यांना शांत होण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. ज्यांना डाऊट असतंय असं का तसं का, हे का ते का, तुझे डाऊट क्लिअर करायचं, सोशल मीडियावर जाऊ नको, कोण्या बाबाकडे जाऊ नको, आमच्याकडे पण येऊ नको, ग्रंथ वाच, तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतील, ज्यांना डाऊट मेंटली. म्हणून कृष्ण काय येतं हे साधारण आहे, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण आहे. भगवंत कलियुगामध्ये ग्रंथाच्या रूपामध्ये आलेले आहेत. आणि अशा ग्रंथ वाचले तर महत्त्वाचं काय आहे, इथे आपल्याला 3 गोष्टी होतील: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तुम्हाला भगवंताचे संबंध जोडल्या जाईल, प्रयोजन म्हणजे ते स्थापित करण्याची विधी, प्रॅक्टिस दिल्या जाईल, आणि परफेक्शन म्हणजे भगवंताचे प्रेम प्राप्त होईल. आणि हे ग्रंथ वाचण्याचे 2 फायदे: तुमचं मटेरियल लाईफ पण स्टेबिलिटी येते आणि तुम्ही स्पिरिच्युअलिटीवर पण क्लिअरिटी जाते. ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर या ग्रंथाच्या माध्यमातून होतात. म्हणून आज तुम्ही रात्री झोपण्याच्या पहिले एक वाव ठरवायचा ह्या प्रवचनानंतर, की प्रश्न लोकांना पडला जातो की ग्रंथ वाचायचा कोणता प्रभूजी, कुठून वाचायचा, आमच्या घरात एवढे ग्रंथ आहेत, सुरुवात कुठून करू, कुठून बी कर, कसा बी कर, वाच, काही फरक पडत नाही. खडीसाखर कशी खाडली तरी गोड लागते ना गोड. पण असं धर सोड करून ना, एक ग्रंथ घेतला ना, छोट्या ग्रंथापासून चालू करा, एकच पान वाचायचं. आमचे अखिलेश्वर रामप्रभू नाशिकला, ते ऑफिसच्या बाहेर बसले ना, त्यांचं मार्केटिंगचं ते ऑफिसमध्ये बाहेर बसवतात 10 मिनिटामध्ये, विश्वास येणार नाही, त्यांनी 3 वर्षामध्ये चैतन्य चरितामृत, श्रीमद भागवतम, भक्तिरसामृत सिंधू, भगवद्गीता आणि प्रपादाचे ऑलमोस्ट सगळे ग्रंथ वाचून काढले. आमचे कृष्ण धनप्रो, आम्ही 3 ते 4 सेवा करायचो भाजी कटिंगची, आता तर बंद झाली ती, पण 15 मिनिटामध्ये वर्षामध्ये त्यांनी 18 पुस्तक वाढले भागवताच्या फर्स्ट कॅन्टोसाठी, 15 मिनिटामध्ये रोज, ते त्याच्या एक्स्ट्रा टायमामध्ये. रोजचे तुम्ही थेंबे जरी वाचत बसले तर तुम्हाला कधी तुमची गीता, तुम्हाला अरे प्रभूजी इतनी बडी गीता कब पढू, अरे सुरुवात तर कर, एक पान वाचा, एक वाचलं ना, हळूहळू तुम्हाला नाही समजलं तरी चालेल, हरकत नाही, पण तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल. तुम्हाला नाशिकमध्ये एक माताजी आहे, ती 8 वेळा भागवतम वाचणं झालं तिचं. आणि अमुक आपलं हे अमरेंद्र प्रभू, ते काय साऊथ इंडियन फॅमिलीमध्ये आले, टॉप मोस्ट बिझनेसमॅन, त्याने सगळा बिझनेस आपल्या मुलांच्या अधीन केला. ते दोघं नवरा बायकोनं 18 वेळा श्रीमद भागवतम वाचलं दोघांनी. किती वेळा? ते गीताप्रेसचं ना, इस्कॉनचं माहिती आहे, इस्कॉनचं मोठा सेट, तो बिग सेट, 18 वेळा. आणि ते पती पत्नी 3च गोष्टी करतात. त्याने छोटासा बटन फोन ठेवलेला आहे आणि मुलांना म्हणते तुमचा बिझनेस तुम्ही सांभाळा. 2 टाईम ते जेवण करतात, माताजी वाचतात, प्रभूजी ऐकतात, प्रभूजी वाचतात, माताजी ऐकतात. आणि घरात नातू पांतूला म्हणतात तुम्ही ते सांभाळा, आणि मुलीला म्हणतात फोन, आठवड्यातून कामाचा असेल तर फोन करायचं, बाकी तुम्ही तिकडे गोंधळ घाला. काय लाईफ त्यांनी ठरवलेली. आता नाशिकमधली एक परिवार आहे, ते पंढरपूरला जाऊन शिफ्ट झाले, मोठे बिझनेसमॅन आहे ते, पण तिथे जाऊन नाही का त्यांनी एकच गोष्ट केलेली, मस्त भागवतम वाचतात, जप करतात आणि आपला वेळ घालवतात. म्हणून मी म्हणत नाही घरदार छोडो हरिद्वार चल, तुम्ही जिथं राहाल तिथं राहा, पण तुमच्या 24 तासामध्ये 22 तासामध्ये 8 घंटे 10 घंटे जॉब करा, 8 घंटे झोपा, 4 घंटे राहतात, तर तुमच्या 4 घंट्यामध्ये 2 तास मोबाईल पहा, टी व्ही बघा, 2 तास तरी राहतात. मग शेवटचं उदाहरण देतो, एंड करतो. तुमच्या जीवनाचा शेड्यूल कसा असला पाहिजे, सकाळी लवकर मॉर्निंग उठा आणि फिजिकल फिटनेस ठेवा, योगा करा, प्राणायाम करा, सुरुवात करा, वॉकिंग करा, सकाळचे 15-20 मिनटं मॉर्निंग वॉक झाला पाहिजे. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा, जे काही मेंटल स्ट्रेससाठी. दिवसभर सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत काय काम करायचं करा, मरा, पैसे कमवा. संध्याकाळी 7च्या नंतर फॅमिलीला वेळ द्या, याला म्हणतात हेल्दी फॅमिली लाईफ. सकाळचा टाईम स्पिरिच्युअल आणि फिजिकल फिटनेस, दिवसभर पैशासाठी, रात्री परिवारामध्ये मोबाईल बाजूला ठेवायचा. आशा भोसले सांगत होत्या एका इंटरव्ह्यूमध्ये की माझ्या आजूबाजूला माझे नातू भरपूर बसले, पण एकाचं लक्ष माझ्याकडे नाही. लांबचा व्यक्ती, जवळचा व्यक्ती लांब गेला, लांबचा व्यक्ती जवळ झालाय. आपण लांबच्याला चॅटिंग करतो, मग शेजाऱ्याला बोलत नाहीत. म्हणून मोबाईल बाजूला ठेवा. आमच्या नाशिकला एक पोलीस उपायुक्त आहेत, ते संध्याकाळी 7च्या नंतर फोन बाजूला ठेवतात. दोघं नवरा बायको ऑफिसर आहेत,
आणि मग एकत्र डिनर घेतात, गप्पा मारतात, त्यांची बॉन्डिंग एवढी पॉवरफुल आहे. त्यामुळे प्रभूजी हे काही सोबत जास्त येणार नाही, पण माझा वेळ फॅमिलीसोबत आहे म्हणजे याला म्हणतात. तर आपण पण एक चांगलं जीवन जगायचं असेल तर सकाळी भक्ती करताना तब्येत चांगली असणं ठेवणं महत्त्वाचं आहे. वॉकिंग करा, उठा. रात्री झोपलं तर रात्रभर आपल्याला काय ट्रम्प तात्याचा फोन येतो, विचारतो काय चालू आहे बा, तुम्ही नाही रिप्लाय केलं तर बंद पडतो का. पुन्हा जॉर्ज मेलोनी ती फोन करते की बाबा काय संभाजीनगरच्या लोकांनी काय सजेशन घ्यावं का नाही. हां, ते तुम्हाला असतं ना. हां, जगभरातले कॉल येतात, SMS करावं लागतात, नाही केलं तर जग बंद पडेल का. नाही, तर रात्रीच्या टायमाला लवकर झोपा, डोळ्यांना स्क्रीन चालू. आणि तुम्हाला माहिती आहे का आज कॅन्सरचं प्रमाण काय वाढलं आहे. जे लहान मुलं आहेत ना 18 ते 19% ब्रेन कॅन्सर हो राहिले. हे रेशिओ मोबाईलनं. रात्री आपण झोपताना नाही का आपल्या डोळ्याची स्क्रीन आणि डोक्याचं ब्रेन डिस्ट्रॉय करू राहिलं. म्हणजे आपण फिजिकली, फॅमिली, सोशली सगळं डिस्ट्रॉय करतो त्या मोबाईलच्या विरोधात नाही. मी पण वापरतो, पण मी नाही का एक लिमिटेशन ठेवले. सकाळचा दुपारचा टाईम वापरतो, पण अजिबात नाही गाव गप्पा याच्यासाठी अध्यात्म जीवनातलं हे एक महत्त्वाचं आहे. मोबाईलवर वेगळं प्रवचन होईल, त्याच्यात मी जास्त बोलणार नाही. पण हे सकाळचा टाईम कशासाठी, हेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी. दिवसभर कामासाठी आणि रात्री फॅमिलीसाठी द्या, कारण फॅमिली हे तुमचं फ्युचर असणार आहे. तुम्ही त्यांच्यामध्ये टाईम इन्व्हेस्टमेंट केला तर ते तुमच्यामध्ये टाईम. आणि मुलांना टाईम देणं. तुम्ही घरी प्रेम नाही केलं तर ते बाहेर प्रेम शोधतील. घरी प्रेम नाही दिलं तर ते बाहेर शोधणार आहे. आता कोणतं प्रेम द्यायचं तुम्ही ठरवा. आणि हेच ग्रंथ वाचण्याचा फायदा आहे. म्हणून मायबापांनो एकच रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून की गीता वाचा, भागवत वाचा, रामायण महाभारत वाचा. खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये सगळा रस आहे. आणि तुमच्या जीवनाचे खूप व्हॅल्यू भेटतात आणि तुमचं जीवन पण सक्सेस होत आहे आणि सुखी समाधानी होत आहे. हेच टेक होम मेसेज आजच्या प्रवचनामधून आहे. आणि एवढं तुम्ही जर ऐकून सोडून दिलं तर मी एकच समजेन, मी घासा कोरडा केला आणि तुम्ही मनोरंजन केलं. पण तुम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करता आणि जीवनामध्ये 10 मिनटं काढायचे. किती लोकांना 5 मिनटं निघतात हातीवरती करा, निघू शकतात ना. कोणाला निघतच नाही, 5 मिनटंच नाही. मला प्रभूजी खाला वेळ नाही, बाथरूमला सुद्धा वेळ नाही, हातवरती करा, निघतो. 5 मिनटं काढा, गीता घेऊन जा इथून. नसेल कोणाला पैसे नसेल तर माझ्याकडून स्पॉन्सर घेऊन जा, मी देतो, एवढं काही टेन्शन घेणार नाही. तुम्ही जा घेऊन, पण ते वाचा. आणि हे वाचल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनात फायदा होईल, भौतिक आणि आध्यात्मिक. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.